नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण की सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना आता टीईटी पात्र असणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाकडून या संदर्भात अधिकृत निर्णय कोणताही झालेला नव्हता. पण आता याबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. यामध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना टीईटीमधून सूट मिळणार की अनिवार्य असणार आहे या संदर्भात सविस्तर पाहूयात. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे हे शासन परिपत्रक आहे. दिनांक 1 जानेवारी 2026 रोजीचं या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेले आहेत. पाहूयात. प्रस्तावना. केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009ची अंमलबजावणी राज्यात दिनांक 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCT यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010 व दिनांक 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8वी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता 1 ते 8वी करिता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13/2/2013 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. 2. सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकांना शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये दिनांक 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202601115534777724 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय प्रवीण गो साठे, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.